आज ज्या इराणला अमेरिका सैतान म्हणतोय, ज्या अमेरिकेनं इस्रायलला सोबत घेऊन इराणच्या थेट सुप्रीम लीडरला मारलं, त्याच इराणसोबत अमेरिकेची कधी काळी लैला मजनूसारखी मैत्री होती. मग असं नेमकं काय झालं की अमेरिका इराणचा एवढा हेट करतोय? आणि इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध काय होतंय, जे की त्यांची बाउंड्री एकमेकांना लागत सुद्धा नाहीये? हा नेमका विषय काय आहे? यूएसए, इस्रायल, इराण हा नेमका विषय काय आहे? पाहूया त्याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये. 1950च्या दशकात अमेरिकेने इराणमध्ये आपला पाय रोवला. तिथला राजा, ज्याला शाह मोहम्मद पालवी म्हटलं जायचं, तो अमेरिकेच्या हातचं भावलं होता. आता हे फोटो पहा. हे फोटो काय कोणत्या युरोपियन देशातले नाहीयेत, तर हे फोटो इराणमधले आहेत. त्या काळी इराणमध्ये पाश्चात्य संस्कृतीचा इतका मोठा प्रभाव होता की तेहरानच्या रस्त्यावर तुम्हाला मिनीस्कर्ट घातलेल्या मुली दिसायच्या, डिस्को पब होते, दारूची दुकानं गल्लोगल्ली होती. अमेरिका इराणला आपली हक्काची बाजारपेठ समजत होता. पण तिथेच एक मोठी चूक झाली. अमेरिकेने जे इराणमधले तेलाचे साठे होते, त्या तेलाच्या साठ्यावर आपला ताबा मिळवला आणि तिथल्या सामान्य जनतेला गरिबीत ढकललं. आणि जेव्हा एखादा देश तुमचा संस्कृती आणि तुमचा खिसा दोन्ही लुटतो, तेव्हा तिथे क्रांतीची ठिणगी पडते. आता पुढे एंट्री होते अमानतुल्ला खोमेनी यांची. हे एक धार्मिक नेते होते. त्यांनी इराणी जनतेला सांगितलं की हा अमेरिका आपली अस्मिता लुटतोय, आपला धर्म भ्रष्ट करतोय. खोमेनींनी लोकांना सांगितलं की आधुनिकता म्हणजे नग्नता नाही. बघा, जेव्हा लोकांकडे रोजगार नसतो ना, तेव्हा त्यांना धर्माचा डोस देणं अगदी खूप सोपं असतं. खोमेनींनी अगदी तेच केलं. त्यांनी असा माहोल तयार केला की लोकांना शाह, जो की अमेरिकेच्या इशाऱ्यावर चालायचा, त्याच्या सैन्यासमोर छाती ठोकपणे लोकांनी उभं राहणं सुरू केलं. शेवटी 1979 मध्ये शहाला देश सोडून पळावं लागलं. खोमेनी सत्तेवर आले. त्यांनी एका रात्रीत इराणला इस्लामिक रिपब्लिक घोषित केलं. अमेरिकेचे सगळे डिस्को डान्स बंद झाले आणि तिथे शरिया कायदा लागू झाला. ही अमेरिकेसाठी मोठी हार होती. या क्रांतीनंतर संतापलेले इराणी विद्यार्थ्यांनी तेहरानमधील जे अमेरिकेच्या दूतावास होतं, त्या दूतावासावर हल्ला केला. तिथे 53 अमेरिकन नागरिकांना 444 दिवस बंदी करून ठेवलं होतं. तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेमी कार्टर यांनी त्यांना सोडवण्यासाठी ऑपरेशन क्लॉ आखलं होतं. पण या ऑपरेशनमध्ये अमेरिकेचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर इराणच्या वाळवंटात धुळीच्या वादळात अडकली. दोन हेलिकॉप्टर एकमेकावर आदळली आणि 8 अमेरिकन सैनिक जागीच ठार झाले. अमेरिकेची जगात इतकी नाचक्की झाली की विचारू नका. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच जवळजवळ 45 वर्षापासून अमेरिका आणि इराण एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. त्यामुळे अमेरिका इराणचा हेट करतोय. अमेरिका रोज विचार करतो की इराणला कधी संपवायचं. आता अमेरिकेने का इराणवर हल्ला केला? किंवा इस्रायल इराण यांची बाउंड्री एकमेकांना लागत नाही, तरी ते एकमेकावर हल्ला का केला? तर त्याला कारण दिलं जाते न्यूक्लिअर थ्रेट. इराणला एक गोष्ट पक्की समजली की जर तुमच्याकडे अन्न वस्त्र म्हणजे न्यूक्लिअर वेपन नसेल, तर अमेरिका तुम्हाला कधीही तुमचा सद्दाम हुसेन किंवा गडाफीसारखं मारून टाकेल. म्हणून इराणने चोरून न्यूक्लिअर वेपन बनवण्याचं काम सुरू केलं आणि हेच कारण दिलं जातं की यामुळे आम्ही इराणवर हल्ला केला. यूएसए आणि इस्रायल करून हेच कारण दिलं जातं न्यूक्लिअर थ्रेटचं. इस्रायल म्हणतो की जर इराणने बॉम्ब बनवला, न्यूक्लिअर वेपन बनवले, तर तो सर्वात आधी माझ्यावर टाकेल. म्हणून इस्रायलने इराणच्या बऱ्याच वर्षापासून जे न्यूक्लिअर वेपन बनवणारे शास्त्रज्ञ होते त्यांना मारणं सुरू केलं. पण इराण काय हलत नाहीये. त्यांनी आता त्यांच्या पवित्र मशिदीवर लाल झेंडा फडकावला आहे. याचा अर्थ असा की ते युद्धासाठी सज्ज आहेत. जर उद्या इराणने अणुचाचणी केली तर संपूर्ण मिडल ईस्टमध्ये आगीचा गोळा उठेल. संपूर्ण मिडल ईस्टमध्ये अनस्टेबिलिटी तयार होईल. आता तुम्ही म्हणाल त्यांचं युद्ध होतंय, आपण मध्ये काय पाडायचं? तर चहा बंदर जे की पाकिस्तान आपल्याला अफगाणिस्तानला जायचा रस्ता देत नाहीये. अफगाणिस्तानमध्ये जायला पाकिस्तान आपल्याला रस्ता देत नाहीये. मग आपण काय केलं? तर इराणमध्ये चाबहार बंदर बनवलं. तिथून आपण रशिया आणि युरोपला जाऊ शकतो. जर इराण उद्ध्वस्त झाला तर भारताचे जे अब्जावधी रुपये त्या बंदरात गुंतवलेले ते पाण्यात जातील. दुसरं म्हणजे की स्वस्त तेल, इराण आपल्याला स्वस्त तेल देतो. इतकंच नाही तर ते रुपयामध्ये व्यापार करायला सुद्धा तयार आहेत. किंवा यामुळे आपला जो फॉरेक्स रिझर्व्ह डॉलर आहे तो वाचतो. जर इराणवर युद्ध झालं तर भारतात पेट्रोल 150 ते 200 रुपये लिटर होईल. तुमचं बजेट कोलमडेल. इराण आपल्याला तेल देतोय आणि ते तेलाच्या बदल्यात तो डॉलरच नाही घेत, तो दुसरे हे सुद्धा रुपया सुद्धा घेऊ शकतो किंवा घेण्याची मागणी करतोय आणि आपल्यामधून काही वस्तूची देवाणघेवाण त्या बदल्यात करतोय. म्हणजेच आपला फॉरेक्स जो रिझर्व्ह साठा आहे तो वाचतोय. मग अमेरिका इराणला संपवत का नाही? तर कारण इराण संपला तर सौदी अरेबिया, यूएई आणि इस्रायल अमेरिकेचे शस्त्र का खरेदी करतील? शत्रू जिवंत ठेवणं हे अमेरिकेच्या शस्त्राच्या कंपन्यांच्या हिताचं आहे. बघा, इराक असो किंवा सिरियामध्ये ISI
फिरते. अमेरिका त्यांना कधीही पूर्णपणे का संपवत नाही, जे की ती संपू शकते. कारण जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत व्यापार आहे. अमेरिका, रशिया, इराण आणि चीन हे 3 शत्रू अमेरिकेला हे 3 शत्रू जिवंत आहेत. जेणेकरून त्यांचं जे मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स जे उभं राहिलेलं आहे ते चालू राहिलं आहे. अमेरिका हे काय करतं तर जे बी युद्ध त्यांची जी सामग्री आहे, युद्धाची सामग्री ड्रोन असो किंवा न्यूक्लिअर हे असो, रणगाडे असो, तर ते अमेरिकेचं जे डिफेन्स आहे तर ते विकतं त्या देशाला. आणि आता तर अमेरिकेला याचं कॉम्प्लेक्स मोठं साम्राज्य उभं राहिलेलं आहे. तर 2 देशाचं भांडणं सुरू राहणं हे अमेरिकेच्यासाठी फायद्याचं आहे. जे की अमेरिका वर्ल्ड वॉर दरम्यान अमेरिकेनं वर्ल्ड वॉरमध्ये भाग घेतला होता, परंतु अमेरिकेच्या जमिनीवर युद्ध नव्हतं झालं. यातूनच अमेरिकेचा जो ग्राफ आहे इकॉनॉमिक्सचा, जो त्यांची अर्थव्यवस्था आहे, ही याच्यातूनच मोठी त्याला भरभराटी भेटलेली आहे. वर्ल्ड वॉरमध्ये त्यांनी जे बाकीचे देश होते त्या देशाला सामग्री विकलेली आणि त्यातून त्यांची इकॉनॉमी मोठी झालेली आहे. बघा, इराण हा शिया देश आहे, तर सौदी अरब हा सुन्नी देश आहे. या दोघांमध्ये मुसलमानो का खलिफा कोण यावरून भांडण आहे. सौदी अरब अमेरिकेला म्हणतो की इराणला ठेचून काढा, पण आपण भारताने दोघांशीही मैत्री ठेवली आहे. आपण सौदीकडूनही तेल घेतो आणि इराणकडूनही तेल घेतो. जर आपण एकाचीच बाजू घेतली तर आपल्याला तोटा होईल. भारताचे परराष्ट्र धोरण हे दोन्ही हातात लाडू असल्यासारखं आहे. अमेरिकेच्या दबावात येऊन जर आपण भारताने इराणशी संबंध तोडले तर रशिया आणि चीन तिथे जागा घेऊ शकतील. आणि चीनने जर इराणमध्ये जर चीन बसला तर भारताची कोंडी होईल. बघा, भारताचे परराष्ट्र धोरण हे इंदिरा गांधींच्या काळात असो किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात असो, जेव्हाही अमेरिकेनं याच्या अगोदरही लिथियावर, त्याच्यानंतर इराकमध्ये सद्दाम हुसेनवर जेव्हा कारवाई केली होती, तेव्हाही अटल बिहारी वाजपेयीनं त्याचा निषेध केला होता. पार्लमेंटमध्ये निषेध केला होता त्याचा. तेच म्हणजे की एक मोठा देश लहान देशाला कसं संपवतो. आता अमेरिकेनं व्हेनेझुएलावर सुद्धा तेच केलं. कारण वेगवेगळे दिले जातात आणि ग्रीनलँडकडे जाऊ लागलं, परंतु जेव्हा युरोपियन देश सर्व एकत्र झाले तेव्हा ते मागं हटलं आणि आता इराकमध्येही तेच केलंय. तर असा विषय आहे तो. आणि इराणचं लोकेशन सुद्धा इथे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. आता बघा, इराणचं उलटं दिसतंय. इराणचं लोकेशन जो इराणचा आहे तर त्यामधून जो तेल साठा आहे तो युरोपकडे जाण्यास सुद्धा तोच मार्ग आहे आणि इकडे आपल्याला रशियामध्ये जायचं म्हटलं तरी तोच मार्ग आहे. तर इराणचं लोकेशन इथं खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. पण जर इराणनं ती खाडी जर बंद केली, जो की तेल साठा जो 50% तेल साठा हे फक्त त्या मार्गातून येतोय, इराणच्या त्या खाडीतून. तर इराणनं ते बंद केलं तर तेच इराणसाठी ते फायद्याचं नाही राहणार. कारण की बऱ्याचशा गोष्टी, आणि इराणनं हे जर बंद केलं तर भारत हा रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. जो की ट्रम्पनं म्हटलं की रशियाकडून तुम्ही तेल खरेदी करू नका, परंतु जर इराण हे बंद केलं तर रशिया याचा चांगलाच फायदा होईल. आपोआपच रशियाला याचा फायदा होईल. त्याच्यामुळे इराणचं जे लोकेशन आहे ते सुद्धा एक चांगलं महत्त्वाचं रोल प्ले करतंय. पण ज्या प्रकारे अमेरिकेने आता व्हेनेझुएलावर सुद्धा मागं आक्रमण करून त्याच्या राष्ट्राध्यक्षाला उचलून आणलं, त्याच्यानंतर इराकमध्ये सुद्धा केलं, याच्या अगोदर सुद्धा इराकमध्ये केलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या आफ्रिकेतल्या काही देशात केलं, त्याच्यानंतर इराणमध्ये केलंय. तर यावरून चीन, जो की वाटच पाहतो की तो केव्हा इथं चीन केव्हा एवढा तैवानवर आपला कब्जा मिळवेल, जो की तो सध्या जर उद्या चीन सुद्धा पुढे चालून तैवानवर कब्जा मिळवेल आणि जर आंतरराष्ट्रीय जर दबाव तयार झाला तर तो याचं एक्झाम्पल देऊ शकतो की बघा, अमेरिकेनं सुद्धा वेगवेगळ्या देशावर असंच केलं होतं. तर चीन याचीच वाट पाहतोय. चीनला ते एकदम सोपं जाईल ना. हे असा विषय आहे आंतरराष्ट्रीय संबंधांचा. तर हा विषय होता USA, इस्रायल, इराण यांच्या कॉन्फ्लिक्टचा. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.